मुंबई उच्च न्यायालय कार ड्रायव्हर या पदाचा निकाल प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि सर्व कॅन्डिडेटची यादी बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण संपूर्ण यादी अपलोड केलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती यादी डाउनलोड करू शकता। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, जे कॅन्डिडेट्स पात्र झालेले जवळपास 78 म्हणजे 78 कॅन्डिडेट्स पात्र झालेले, यामध्ये सर्व कॅन्डिडेट्सला मूळ कागदपत्र पडताळणीसाठी 21/11 म्हणजे 21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी म्हणजे दुपारी 1 वाजता मुंबई उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई 5वा मजला नवीन इमारत GT रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग या पत्त्यावर स्वतः खर्चानं त्या ठिकाणी राहायचं आहे। तसेच सर्व मूळ कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सेल्फ अटेस्टेड करून त्या ठिकाणी 2 संच तयार करून तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। त्याच पद्धतीनं ऑनलाईन अर्जाची प्रत आणि जे फीस तुम्ही पेमेंट केलेली आहे ती प्रत, दोन्ही प्रत सोबत घेऊन स्वतः सेल्फ अटेस्टेड करायचं आणि त्या ठिकाणी जायचं। त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी जे मूळ ओळखपत्र असतं, कोणतेही एक ओळखपत्र तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता। तसेच या महत्त्वाची टिप दिलेली आहे, काय दिलेले बघा, पूर्व अनुभवाचे गुण प्रदान करण्यासाठीच मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे। चालणी परीक्षा, मोटार वाहन परीक्षा आणि पूर्व अनुभव यांच्या गुणांचा एकत्रित विचार करून गुणवत्तेच्या मेरिट आधारावर एकाच 3 प्रमाणात उमेदवारांना पुढील तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल। तोंडी परीक्षेचे वेळापत्रक नंतर उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे। केवळ कागदपत्रे प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आले आहे, यावरून मुलाखतीचा किंवा नेमणुकीचा हक्क प्रस्थापित होणार नाही। फक्त या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे। या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। तसेच टेलिग्राम चॅनलवर आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता।